महार वतनाच्या जमिनीची खरेदी विक्री जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येत नाही. हे व्यवहार काही अटी आणि शर्तींच्या अधीन असतात. स्वातंत्र्यानंतर 1958च्या मुंबई कनिष्ठ गाव वतन निर्मूलन कायद्यानुसार वतन पद्धत ही रद्द करण्यात आली आणि या जमिनी सरकारच्या ताब्यात गेल्या आणि या जमिनी भोगवतदार वर्ग 2 यामध्ये वर्ग करण्यात आल्या. मग भोगवतदार वर्ग 2 मधील जमिनींची विक्री, हस्तांतरण, गहाण ठेवणे किंवा भाडेपट्ट्याने देणे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची किंवा सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य आहे. जर परवानगीशिवाय जमिनीचा व्यवहार केला तर जिल्हाधिकाऱ्यांना ती जमीन सरकार जमा करण्याचा अधिकार असतो. असे व्यवहार कायद्याने अवैध मानले जातात. काही प्रकरणांमध्ये शासनाची परवानगी घेऊन किंवा जमिनीच्या चालू बाजार मूल्याच्या ठराविक टक्केवारी इतका नजराना रक्कम भरून जमिनीचे भोगवतदार वर्ग 1 मध्ये रूपांतरण करता येते. त्यानंतर त्या जमिनीवरील निर्बंध शिथिल होतात. थोडक्यात, महार वतनाची जमीन विकायची असल्यास कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.